अभिनेता म्हणून त्याचेही एका पाठोपाठ दर्जेदार चित्रपट येत आहेत आणि आजचा दिवस विशेष आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हे सेलिब्रेशन आपण करणारच आहोत. अनिकेत, थँक्यूच म्हणायचंय मला खूप. एकतर आजच्या दिवशी म्युझिक लॉन्च ठेवलं आणि या टीम बरोबर मी माझा वाढदिवस साजरा करतो. जी टीम माझ्या खूप जवळची आहे, याचा आनंद वेगळाच आहे. आणि आदित्यनी त्याचं जे विजन होतं आणि त्याला जे करायचं होतं त्याचा मला एक भाग करून घेतला. याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि वेगळ्या पद्धतीचा एक कॉमेडीचा जॉनर काय आहे अरे बोलू द्या इथे तरी. एक वेगळा कॉमेडीचा जॉनर मला करायला मिळाला. आणि मी किती नॉर्मल बोलतोय तरी लोक हसतायत इकडे एवढे. म्हणजे चित्रपटात माझा अभिनय बघून केवढे हसतील लोक, लोटपोट होतील आणि पडतील याचा अंदाज तुम्हाला येत असेल. तर एक खूप छान फॅमिली झालेली आहे आणि तीच फॅमिली चित्रपटात सुद्धा दिसेल. म्हणजे सगळ्यांनी जसं सांगितलं तसं हेमंत आणि माझी जशी मैत्री दिसते, जसं आम्ही आधी एकमेकांना तेवढे जवळून ओळखत नव्हतो, आता खूप घट्ट मित्र झालो आहोत. आणि प्रत्येक एक मॅड कॉमेडी केलेली आहे. प्रत्येकाला एक मॅड कॅरेक्टर प्ले करायचं होतं आणि ते सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. आणि मामांबरोबर मी माझा पहिलाच चित्रपट केला होता आणि पण तेव्हा मामांबरोबर माझे एवढे सीन्स नव्हते, आमचं तेवढी इंटरॅक्शन नव्हती. आणि आता थेट त्यांच्याबरोबरच सगळे सीन्स त्यामुळे नर्वसनेस होताच. आणि पण जसं सांगितलं तसं ग्रेट सिनियर नट असतात ते छोट्यांना कम्फर्टेबल करून घेतात. आणि कॉमेडी फिल्म होती, त्यांना ऑब्झर्व करत आणि हेमंत आणि मामांवरून मी हेमंतचं सुद्धा नाव नक्कीच घेईन, कारण त्याचाही खूप फायदा झाला मला माझा रोल खुलवण्यासाठी. तर एक वंदना मावशी, हे सगळ्यांबरोबरच काम करून खूप मजा आली. आणि एक आत्तापर्यंत मी केलेले जे रोल्स आहेत त्याच्यापैकी नक्कीच हा एक अजून एक वेगळा प्रयत्न असेल माझा. आणि त्यासाठी संपूर्ण आंधळी कोशिंबीर टीम मी आभार मानतो. थँक्यू.